नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर पाहू शकता ह्या ठिकाणी आपण घेतलेला आहे 1 वाटी इतकं आपण बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे पाव चमचा आणि मीठ टाकलेलं आहे अर्धा चमचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला. आता ह्या ठिकाणी बेसन पीठ हळद मीठ आपलं मिक्स झालेलं आहे आणि पाणी जे आहे ते आपल्याला बघत बघत टाकायचं. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टसरही नाही. तुम्हाला पुढे सांगेनच की आपल्याला कशा पद्धतीचं हे पीठ तयार करायचं आहे ते. तर इथं अशा पद्धतीने गुठळ्या राहता आपण ह्या ठिकाणी पूर्ण पीठ जे आहे ते मिक्स करून घेणार. एकही गुठळी आपल्याला ह्यात ठेवायची नाही किंवा गाठी बनणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आणि पूर्ण पीठ जे आहे ते छान सॉफ्ट आपल्याला लिक्विड टाईप करायचे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने मिक्स करून आपण किंवा रवीनं केलं तरीसुद्धा चालते. तर इथं घट्ट आहे आणि थोडंसं आणखीन पाणी लागणार आहे. इथे मी आणखीन थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं मिक्स करून घेणार आहे आणखीन. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहत नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे. अगदी मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे आणि सर्वांना खूप रेसिपी आवडल्यामुळे चांगले आपल्याला व्ह्यूजचा प्रतिसाद भेटलेला आहे. तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने पीठ तयार झाले ते आपल्या साईडला ठेवायचे. इथं आपण आता लसूण घेतलेलं आहे. लसणाच्या काही पाकळ्या आपल्याला सोलून घ्यायचे आहे. इथे वरची आता मी पूर्ण साल आहे ती काढून घेणार आहे. आता इथं लसणावरची आपली साल काढून झाली की आपण ह्या ठिकाणी घेतलेली हिरवी मिरची आणि 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला ते उभ्या कट करून घ्यायचं आहे. उभ्या कट करून झालं की अगदी लहान लहान आकारात आपण कट करून घेणार किंवा मिक्सरला काढलेली असली तरीसुद्धा चालते. पण इथं मी या ठिकाणी कटच करून घेणार आहे. अगदी छान टेस्ट आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हा पदार्थ. इथे मिरची तर आता आपण दोन्ही कट करून घेतलेले आहेत. मिरची कट करून झालं की आपण जे लसणाच्या काही पाकळ्या घेतल्यात ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत किंवा ठेचून घेतलं तरीसुद्धा चालते. पण कट करून घेतल्यामुळे अगदी खाताना चव चांगली येते. त्यामुळे ह्या ठिकाणी मी कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने लहान आकारात आपण लसणसुद्धा कट करून घेतलेलं आहे. आता लसण आणि मिरची कट करून झालं की आपण थोडीशी ह्या ठिकाणी आता घेतलेली आहे कोथिंबीर. कोथिंबीरसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे. चला तर ह्या ठिकाणी आपली तयारी तर झालेली आहे. त्या पुढं आपल्याला पदार्थ कसा बनायचा ते पाहायचं आहे. आता गॅसवरती आपण पॅन ठेवलेलं आहे. पॅन छान गरम झालं की त्यामध्ये आपल्याला टाकायचं 2 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचं आहे. आता इथे 2 चमचे तेल टाकलं की तेल चांगलं गरम झालं की आपण ह्यामध्ये अर्धा चमचा इतकी मोहरी टाकून घेणार आहोत. आता मोहरी छान तडतडली की त्यामध्येच आपल्याला 1 चमचा इतके जिरे टाकून घ्यायचे. आता जिरेसुद्धा तेलामध्ये छान तडतडलेले आहेत. त्यामध्येच आपण जी कट करून घेतलेली मिरची आहे आणि लसूण आहे ते आता आपल्याला ह्यामध्ये टाकून द्यायचे. लसूण आणि मिरची आपण ह्यात टाकलेली आहे. टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. जास्तही आपल्याला लालसर होऊ द्यायचा नाही. लसूण जे आहे ते आपल्याला गॅस मिडियम ठेवून आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं जे की चांगलं मऊसर होईल इतकं आपण ह्या ठिकाणी परतून घेणार आहोत. जर माझ्या चॅनल प्लीज चॅनलला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा असे नवीन व्हिडिओ बनवतील सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. किंवा तुम्हाला आणखीन कुठल्या रेसिपी असेल नक्की एक कमेंट करून सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. तर इथे लसूण जे आहे ते छान आपला मऊसर झालेला आहे. त्यामध्ये आपण जे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे बेसनचं थोडं थोडं करत आपल्याला हे आता पॅनमध्ये टाकायचं. एकदम पीठ टाकायचं नाही, नाहीतर गाठी बनण्याची शक्यता असते आणि खूप लवकर घट्ट होते. त्यामुळे थोडं थोडं आपल्याला पीठ असं सावकाश टाकून घ्यायचं आहे. नेहमी आपण पदार्थ हा बनवतो पण अगदी छान झटपट आहे आणि न बिघडणार आहे. आणि फर्स्ट टाईम जरी कोणी बनवतं बिघडणार नाही. अगदी सोपी पद्धत आहे. तर इथं पीठ जे आहे ते पूर्ण आता आपलं टाकून झालेलं आहे. टाकल्यानंतर काय करायचं आपल्याला गॅस एकदम मिडियम करायचं आहे आणि वरती थोडंसं 2 ते 3 मिनटाकरता आपल्याला झाकण ठेवायचं. त्या अगोदर आपण थोडंसं या ठिकाणी मिक्स करून घेणार आहोत. कारण बेसन आहे खूप लवकर आवळलं जातं आणि खूप लवकर घट्ट होतं. त्यामुळे आपल्याला थोडंसं पटपट मिक्स करून घ्यायचं आहे आणि पटकन मिक्स केल्यानंतर आपण ह्यावरती आता झाकण ठेवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपण झाकण ठेवून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनटाकरता आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे. आता इथं आपले 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आपल्याला आता पाहायचं की आपलं पीठ कितीपट शिजलेलं आहे ते. तर इथं अगदी छान मऊसर झालेलं आहे. आता मऊसर झाल्यानंतर काय करायचं आपल्याला आणखीन थोडंसं पॅनमध्ये हलवत चांगलाच एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता सुरुवातीला आपल्याला वाटेल की पॅनला चिटकलेला बिलकुल चिकटत नाही. पूर्ण आपलं तेल टाकलेलं असल्यामुळं बेसन जे आहे ते छान एका जागी गोळा झालेला आहे आणि छान मऊसर असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे. जशा पद्धतीचं आपल्याला पाहिजे त्याच पद्धतीचं हे पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. तर पाहू शकता आता बिलकुल हे पॅनला चिकटणार नाही. आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला खाली काढून घ्यायचे. तर इथे एक मी ताट घेतलेला आहे किंवा पोळपाट घेतलं तरीसुद्धा चालते. तर ताटावरती आपण उलट्या साईडला
थोडंसं आता आपल्याला ह्यावरती तेल टाकून घ्यायचं. साधारणतः अर्धा चमचासुद्धा तेल लागणार नाही, अगदी 2 ते 3 थेंब आपल्याला ह्या ठिकाणी तेल लागणार आहे. तेल टाकून घेतल्यानंतर तेल आपण थोडंसं स्प्रेड करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने ब्रशनं आपण पूर्ण स्प्रेड करून घेतलं आहे, पूर्ण तटाला लावून घेतलेला आहे. आणि जो पिठाचा गोळा आपण तयार केला आहे तो आता ह्यात टाकलेला आहे. थंड झाल्यानंतर थोडंसं आपण हाताने ह्यात थापणार आहोत. बिलकुल हे चिकटणार नाही, त्यामुळे आपल्याला इतकं सोपं जाणार आहे की आपण हे लाटूनसुद्धा ह्याची आपण छान लाटी तयार करू शकतो. तर इथं आपण लाटणं घेणार आहोत. थोडं हाताने आपण थोडंसं थापून घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीनं झटपट. जेव्हा मुलांना कुठली भाजी आवडत नसेल तर तुम्ही नक्की हा गडबडीत जर पदार्थ केलं तर चपातीसोबत खाण्यासाठी सुद्धा अगदी भन्नाट लागतो. आता ह्यासोबत रस्सा तर मी ह्या ठिकाणी अगोदर बनवून ठेवलेला आहे, त्याचा सुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन. आता आज आपण ह्या ठिकाणी फक्त वड्या पाहिलेल्या आहेत आणि दुसरा एक पदार्थ अगदी भन्नाट आहे, तर तुम्हाला सुद्धा शेवटपर्यंत पाहायचं आहे. इथं कोथिंबीर घेतलेली आहे कट करून, ती टाकून घ्यायचं आहे. थोडंसं निघणार नाही यासाठी आपण आणखीन लाटणं फिरवलेलं आहे. आता आणखी थोडंसं आपण ह्यावरतून पांढरे तीळ जे आहेत ते टाकून घेणार आहोत. किंवा खोबरं टाकलं खिसून तरीसुद्धा चालते, पण ह्या ठिकाणी आज मी खोबरं नाही टाकलेलं, कारण भरपूर आपले व्हिडिओ असे अपलोड झाले आहेत, त्यामुळे आपण खोबरंसुद्धा टाकलेलं आहे. आता इथं आपल्याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचे. इतकी सोपी पद्धत आहे, सहज कोणालाही बनवता येणार आहे, बिलकुल बिघडणार नाही. नक्की ट्राय करा. पण थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करा. चला, वड्या तर बोलता बोलता आपल्या पूर्ण कट करून झालेल्या आहेत. पाहू शकता अगदी छान अलगद आपल्या ह्या वड्या निघाल्या. बिलकुल एकही वडी आपल्या ह्या ठिकाणी तुटणार नाही. अगदी मस्त आकारामध्ये आपल्या ह्या वड्या पण तयार झालेत. आता प्लेटमध्ये आपण हे सर्व वड्या ज्या आहेत त्या काढून घेणार आहोत. वड्या तर आता बनवून झाल्यात, त्यापेक्षा भन्नाट पदार्थ मुलांच्या आवडीचा आहे. चला तर तो पदार्थ कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने झटपट ते पाहूया. या भाज्या आपण घेतलेल्या आहेत. मटार घेतलेली आहे. मटार जी आहे ते ह्या ठिकाणी आपण फ्रेश घेतलेली नाही, रात्रभरासाठी भिजत ठेवलेली आहे. आणि भाज्या ज्या आहेत त्या आपल्या थोड्याशा मोठ्या मोठ्याच कट करून घ्यायचे. अगदी सर्वांना आवडणारा पदार्थ आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर ह्या ठिकाणी आपण सुरुवातीला शिमला मिरची कट करून घेणार आहोत. अगदी मोठ्या आकारात कट करायचे, जास्त लहान आकारात कट नाही केलं तरीसुद्धा चालते. तर ह्या ठिकाणी आता आपण अशाच पद्धतीनं सर्व भाज्या ज्या आहेत त्या मी कट करून घेणार आहे. चला तर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. मलाही कळेल की माझा व्हिडिओ कुठल्या भागापर्यंत पोहोचत आहे ते. नेहमीचा डबा मुलं खाऊन बोर झालं की असं काहीतरी केलं की आवडीने खातात आणि एकदा आठवड्यातून करायलाच पाहिजे, कारण सगळ्या भाज्या मिक्स करून आपण जेव्हा बनवतो तेव्हा सर्वांना आवडणारी भाजी बनवून तयार होते. चला तर ह्या ठिकाणी शिमला मिरची तर आता कट करून झालेली आहे. आता आपल्याला टोमॅटो कट करून घ्यायचे. अशाच पद्धतीने जसं की आपण शिमला मिरची कट केली त्या पद्धतीनेच आपण टोमॅटोसुद्धा कट करून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी टोमॅटो कट करून झालेला आहे. कांद्याची साल काढून घेतलेली, कांदासुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे. अवघड वाटणारा पदार्थ खूप कमी साहित्यामध्ये आणि झटपट आपण कसं बनवणार ते तुम्ही पाहणारच आहोत. तर ह्या ठिकाणी भाज्या कट करून थोड्या झाल्या की मिरची कट करून घेतलेली आहे, आलं घेतलेलं आहे, आल्याची आपण साल काढून घेतले, थोडंसं ते सुद्धा आपण कट करून घेतलेलं आहे. तर ह्या ठिकाणी कोथिंबीरसुद्धा आपल्याला मोठ्या मोठ्या आकारात कट करून घ्यायचे. तर चला, इथं भाज्या तर थोड्या आपल्या कट करून झालेल्या आहेत. तर आपल्याला हे भाज्या अगोदर आपल्या कुकरमध्ये टाकून द्यायचं आहे. आपला आणखीन बटाटा ह्या ठिकाणी कट करायचा राहिलेला आहे शिल्लक. काही लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि जी मटर आपण भिजवून घेतली ती सुद्धा आपल्याला लगेचच टाकायचं आहे. तर बटाट्याची साल काढून घ्यायचं आणि बटाटासुद्धा आपल्याला असंच कट करायचे. तर इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण बटाटासुद्धा कट करून घेतलेला आहे. प्रत्येकाची पावभाजी बनवण्याची पद्धत वेगळी असते, पण अगदी चलत फिरत आणि जसं आपण नेहमीची भाजी बनवतो त्या पद्धतीनं जर पावभाजी केलं तर आपल्याला वाटणार नाही की आज पावभाजीच बनवली आहे. कारण पावभाजी म्हणलं की खूप सारा पसारा आणि खूप सारा कुटाणा वाटतो, पण अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर नेहमी तुम्ही ही पद्धत वापराल. अगदी सोपी आहे आणि झटपट आहे. तर ह्या ठिकाणी आपण बटाटासुद्धा कट करून घेतलेला आहे. तर आपण कुकरला जे भाज्या टाकून घेतल्यात त्यामध्येच हा बटाटासुद्धा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता चला, तर आपण भाज्या सुरुवातीला धुवून घेतलेल्या असं, मग आता आपण धुवून घेणार नाही. ह्यामध्ये आपल्याला भाज्या बुडतील इतकं पाणी टाकून आपल्याला हे कुकरला लावायचं आहे. तर ह्या ठिकाणी गॅसवरती आता आपण कुकर ठेवणार आहोत आणि आपल्याला साधारण 3 ते 4 शिट्ट्या ह्या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी कुकरला शिट्ट्या होणार आहेत. आता शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर खाली घेतलेला आहे. 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि भाज्या छान शिजलेल्या आहेत. तर काय करायचं, इथं मॅशरनं आपल्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं, एकत्र करून घ्यायचे सर्व भाज्या ज्या आहेत त्या.
किंवा तुम्ही ग्राइंडरनं केलं तरीसुद्धा चालते, पण खूप छान वापरलेलं असल्यावर बिलकुल गरज लागणार नाही. लगेचच भाज्या ज्या आहेत त्या मिक्स होणार आहेत. तर ह्या ठिकाणी पाहू शकता पूर्ण भाज्या ज्या आहेत त्या अगदी मॅश झालेल्या आहेत, एकत्र झालेल्या आहेत. आपल्याला जास्त भांडे भरवायचं नाही. तर पॅन घेतलेला आहे छोटं, त्यामध्ये आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. 1 चमचा जिरे टाकलेले आहेत, 1 चमचा लाल तिखट टाकायचं आहे, पाव चमचा इतकी आपण हळद टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा इतकाच आपण गरम मसाला टाकलेला आहे ह्यात आणि 1 चमचा आपण भरपूर असा पावभाजी मसाला टाकलेला आहे. अगदी घरभर वास पसरणार आहे. आता ह्या ठिकाणी आपण तडका टाकून घेतलेला आहे आणि मस्त भाजीला वाससुद्धा आलेला आहे, रंगसुद्धा सुरेख येणार आहे. कारण आपण कुठले ह्यात कलर वगैरे वापरणार नाही. घरच्या साहित्यामध्ये आपण ही भाजी बनवलेली आहे. बिलकुल ह्यात बाहेरचं काहीच वापरायचं नाही आपल्याला. तर ह्या ठिकाणी भाजी तर आपण तडका टाकून ठेवला, पण आपल्या भाजी शिजवून घ्यायचे. तर मीठ टाकायचं राहिले, मीठ टाकून घेतलं की आपण 1 उकळी येऊ देणार आहोत. तर ह्या ठिकाणी भाजीला 1 उकळी आलेली आहे आणि थोडीशी आपल्यावरतून कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि भाजी बंद करायचं आहे आता. तर इथं आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे. थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे, बटर टाकलं तरीसुद्धा चालते आणि पाव जे आहेत ते आपल्या दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं आहे. चला, तर इथं पाव तर आपले छान आता भाजून झालेले आहेत. प्लेट लावून घ्यायची वेळ झालेली आहे आता. तर इथं मी प्लेट घेतलेली आहे. त्या प्लेटमध्ये आपल्या सुरुवातीला पाव ठेवून घ्यायचं आहे. साईडला आपण भाजी लावून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी आपली भाजीसुद्धा तयार झालेली आहे आणि सोबत खाण्यासाठी आपण लहान आकारात कांदा कट करून घेतलेला आहे आणि सोबतच लिंबू घेतलेलं आहे. थोडीशी वरतून कोथिंबीर टाकायचं आणि प्लेट आपलं पावभाजीचं तयार झालेलं आहे. अगदी झटपट घरच्या घरी घरात आहे त्या साहित्यामध्ये आहे त्या भाज्यामध्ये आपण आज पावभाजी बनवलेली आहे. कारण कुठलाही बेत नसताना किंवा पूर्वतयारी आपण काहीच केली नाही. जे आहे त्या साहित्यामध्ये आपण ही पावभाजी आज बनवलेली आहे. तर आता तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली नक्की एक कमेंट करून सांगा. किंवा तुम्ही पावभाजी कसं बनवता ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा. मलाही कळेल की तुमची पद्धत कशी आहे किंवा माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा सांगा. चला, तर ह्या ठिकाणी आता आपण पावभाजी टेस्ट करून पाहणार आहोत. पावभाजी तर आपल्याला आता बनवून झालेली आहे, खाऊनसुद्धा झालेली आहे. चला, तर पुढचा पदार्थ अगदी त्यापेक्षाही भन्नाट आहे. अगदी मुलांचे स्कूल चालू आहेत, आपल्याला शॉर्ट टिफिनसाठी मुलांच्या आपल्याला काहीतरी गोड बनवायचं आहे, अगदी नेहमीपेक्षा वेगळं. चला, तर ह्या ठिकाणी आता गॅस चालू केला. गॅसवरती आपण पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला 1 वाटी इतकी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे. जास्तही आपल्याला डार्क भाजायचं नाही, थोडंसं आपल्याला हे गव्हाळच भाजून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी आपले शेंगदाणे तर आता ह्या ठिकाणी भाजून झालेले आहेत. थंड होण्यासाठी ठेवायचे. त्याच पॅनमध्ये आपल्याला 1 वाटी इतके आपण तीळ टाकलेले आहेत. तीळसुद्धा आपल्याला हलकेच गरम करून घ्यायचे. तर चला, तीळसुद्धा आपले ह्या ठिकाणी आता हलके भाजून झालेले आहेत. आता पॅनमधून आपल्याला बाहेर काढायचे आहे आता. तर आपले तीळ तर छान भाजून झाले, शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पुढं पहा. तर इथं आपण थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे. कढईमध्ये आपण ह्या ठिकाणी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि स्टँड ठेवायचं आहे. आता इथं आपण एक कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण जो कट करून घेतलेला गूळ आहे तो 1 वाटी आपल्याला गूळ ह्यामध्ये टाकायचं आहे आणि पूर्ण वितळण होईपर्यंत आपल्याला ह्यामध्येच ठेवायचं आहे, काढायचं नाही. तर इथं आपण शेंगदाणे जे आहेत ते भाजे थंड झाले, त्याऐवजी पूर्ण आपल्याला साल काढून घ्यायचे. तर वरची साल आणि शेंगदाणे आपल्याला वेगळं करायचं. तर इथे ह्या ठिकाणी आपण तळण्यासाठी जी वापरतो जरा तेच घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकून ह्यामधली आपल्या पूर्ण साल जी आहे ती काढून घ्यायचे. तर ह्या ठिकाणी बऱ्यापैकी आपली साल निघालेली आहे, पाहू शकतो ह्या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी आता जे शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहेत ते तर आता तयार आहेत, पण आपण कढईमध्ये गूळ वितळण्यासाठी ठेवलेला आहे, तो कितीपत वितळला आहे ते आपल्याला आता पाहायचे. तर थोडेसे आणखी खडे आहेत ते सुद्धा आपल्याला पूर्ण मेल्ट होऊ द्यायचे. त्यामध्ये आपण 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला हलवत असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे लवकर मेल्ट होईल. कारण डायरेक्ट जर आपण कढईमध्ये ठेवतो गूळ काळा पडण्याची शक्यता असेल आणि खूप कडक होईल, त्यामुळे पाण्यावरती वितळवून घेतलेला आहे. तर ह्या ठिकाणी गूळ जो आहे तो आपला चांगला वितळलेला आहे, मध्ये जास्त गाठी वगैरे राहिलेल्या नाही आहेत. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला तीळ टाकून द्यायचं आहे आणि लगेच आपण जो शेंगदाणे भाजून घेतले ते सुद्धा आपल्या शेंगदाणे आता यामध्ये टाकायचे. तर तिन्ही जिन्नस आपल्याला जे टाकलेले आहे ते चांगले मिक्स करून घ्यायचे, एकत्र करून घ्यायचे. तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात नक्की एक कमेंट करून सांगा. किंवा तुम्ही गोडामध्ये कुठले कुठले पदार्थ बनवतात ते सुद्धा नक्की एक कमेंट करून सांगा. मुलांच्या शॉर्ट टिफिनसाठी आपण आता हा पदार्थ बनवत आहोत, जे की डब्यासोबत एखादा लाडू आपण डब्यामध्ये सुद्धा मुलांना देऊ शकतो. अगदी परफेक्ट लाडू बनवून तयार होतात, बिलकुल बिघडत नाहीत आणि अगदी सोपी पद्धत आहे, झटपट आपण हे लाडू बनवू शकतो. तर इथे लाडूचं प्रमाण जे आहे ते तुम्हाला माहीतच आहे, आपण किती घेतलेलं आहे ते.
तर इथं आता हे जे आहे ते थोडंसं आपल्या असंच पाण्यामध्ये ठेवायचं आणि गॅस बंद केला, आपण खाली उतरवून घेतलेला आहे. तर बाहेर काढलं तर खूप लवकर घट्ट होईल आणि लाडू आपल्या बनण्यासाठी वेळ लागतो. तर थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आणि छोटे छोटे आपल्याला ह्याचे लाडू बनवायचे. पूर्ण लाडू होईपर्यंत आपल्या कढईमध्येच ठेवायचे पाण्यामध्ये, कारण पाणी गरम आहे, थंड होणार नाही. तर ह्या ठिकाणी छान गोल गरगरीत आपण ह्या ठिकाणी जे लाडू आहेत आपण बनवून घेणार आहोत. तर फटाफट ह्या ठिकाणी मी लाडू जे आहेत ते आता बनवून घेतलेले आहेत आणि तुम्हाला सुद्धा पाहिल्यानंतर लक्षात आलं असेल की लाडू किती छान झालेत आणि अगदी कमी वेळामध्ये खूप सारा पसारा न मांडता आपण हे लाडू बनवू शकतो. अगदी साधी पद्धत आहे त्या घरच्या साहित्यामध्ये आपण हे लाडू बनवलेले आहेत. तर तुम्हाला हे लाडू कसे वाटले नक्की एक कमेंट करून सांगा. ह्या ठिकाणी लाडू तर आपण तोडून सुद्धा दाखवले, अगदी मस्त खुसखुशीत लाडू झालेले आहेत, मुलायम झालेले आहेत, जास्त कडक झालेले नाहीत. अगदी लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडणार आहेत. अगदी आपल्या घरामध्ये वृद्ध असेल त्यांनासुद्धा हे लाडू चालतात, इतके मऊ आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की लाडू कसे झालेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.